ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर आपण काल अपडेट दिलेली होती। तर त्याबद्दल आपण फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना मिळण्यासाठी आता विद्यार्थ्यांना सर्वप्रथम भरावा लागेल तो म्हणजे हॉस्टेलचा फॉर्म। हॉस्टेलचा फॉर्म भरावा लागेल। हॉस्टेलच्या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती फिलअप करायची। जर हॉस्टेलला नंबर लागला नाही तुमचा तरच तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यात येणार। याबद्दलचं कालच एक परिपत्रक आलेलं आहे। ते परिपत्रक संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे। तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। फॉर्म बघायच्या अगोदर म्हणजे हा व्हिडिओ बघायच्या अगोदर तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतरच आपण आपला फॉर्म फिलअप करा। कारण की वसतिगृह हे प्रथम प्राधान्य असणार आहे आणि सेकंड प्राधान्य ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेसाठी विद्यार्थी पात्र होऊ शकतात। तर सर्वप्रथम आपण आता भरणार आहे तो म्हणजे फॉर्म। तर फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यावं लागेल साईटवर। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम साईटवर या। जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून साइन इन करू शकता। जर तुम्ही प्रथमतः साईटवर आलेले असाल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही सर्वप्रथम तुमचा ID आणि पासवर्ड हा क्रिएट करून घ्या। ID आणि पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर आधार कार्ड लिंक करा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता। संपूर्ण अपडेट स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। तर इथे तुम्हाला एक युजरनेम टाकायचा आहे। युजरनेम तुम्ही काही टाकू शकता, आधार कार्ड नंबर किंवा तुमचे नाव यापैकी एक तुम्ही यूज करू शकता। इथे एक पासवर्ड सेट करा, ईमेल ID टाका, मोबाईल नंबर टाका। ईमेल ID वर OTP जाणार, मोबाईल नंबर OTP हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि सेव्ह करा। तुमचा ID आणि पासवर्ड हा रेडी होऊन जाणार, कारण ID तुम्ही आता नोट केलेला म्हणजे सेट केलेला आहे आणि पासवर्डसुद्धा तुम्ही आता इथून सेट केलेला आहे। तर ID टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि साइन इनला क्लिक करा। साइन इन केल्यानंतर आता आपण भरणार आपला फॉर्म। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहे। पहिलं ऑप्शन SC कास्टसाठी आहे, सेकंडचं ऑप्शन VJNT OBC कॅन्डिडेटसाठी आहे। तर आपल्याला सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पहिल्या नंबरच्या ऑप्शनला SC कॅन्डिडेट क्लिक करतील फक्त, कारण त्यांचे स्वाधारचे फॉर्म तिथून भरण्यात येणार आहे। आणि यामध्ये सुद्धा हॉस्टेलचे फॉर्म सुरू आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, त्यामध्ये OBC कॅटेगरीचे विद्यार्थी VJNT विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकते। तर आपण भरणार आहे OBC डिपार्टमेंटसाठी फॉर्म। तर सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर हॉस्टेल ॲप्लिकेशन, स्वयं आणि आधार 3 ऑप्शन असणार आहे। तर आपल्याला सर्वप्रथम प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे। सर्वात पहिली स्टेप काय आहे, इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे, एक आहे एक्झिस्टिंग आणि न्यू। तर एक्झिस्टिंग म्हणजे जे विद्यार्थी फॉर्म रिन्यू करत असेल ते विद्यार्थी एक्झिस्टिंगला क्लिक करतील। जे विद्यार्थी न्यू म्हणजे यावर्षी फर्स्ट इयरला आहे ते विद्यार्थी इथे न्यूला क्लिक करतील। आपण या व्हिडिओमध्ये न्यू विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म फिलअप करणार। इथे न्यू क्लिक करा, इथे हॉस्टेलला क्लिक करा, कारण आपल्याला भरायचा हॉस्टेलला फॉर्म। हॉस्टेलचा फॉर्म भरल्यानंतर जर आपला हॉस्टेलला नंबर लागला नाही तर आपला फॉर्म हा कन्वर्ट करून देण्यात येणार आहे, तो म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव दिसणार, मोबाईल नंबर, मॅरिड अनमॅरिड, इथे ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, येस नोमध्ये आन्सर द्या, वडिलाचे नाव लिहा, आईचे नाव लिहा। अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे ही फिलअप करून घ्या। यामध्ये सर्वात चुका होतात ते म्हणजे इथे, तर हे ऑप्शन व्यवस्थित क्लिक करा। न्यूमध्ये जे विद्यार्थी 2025ला ॲडमिशन घेतलेली आहे ते विद्यार्थी आणि इथे हॉस्टेल क्लिक करा, कारण तुम्ही डायरेक्ट जर आधार योजनेचा फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म समाज कल्याण ऑफिस हे ॲक्सेप्ट करत नाही आहे, कारण त्यांनी कालच नोटिफिकेशन दिलेली आहे। अगोदर हॉस्टेलचा फॉर्म भरा आणि हॉस्टेलला सबमिट करा। त्यानंतर इथून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, पोटजात, कुणबी, XYZ जेही तुमची कास्ट असेल। इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, कोणत्या जिल्ह्यातून मिळालेली आहे, इथे तुमचे नाव लिहा, कोणी दिलेली आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, तहसीलदार आहे, यामधून इथे डेट लिहा। आता कास्ट सर्टिफिकेटचा नंबर जर तुम्हाला शोधता येत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे की डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे डॉक्युमेंटचे नंबर एकदा चेक करून घ्या की कशा प्रकारे शोधायचे, आणि त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्सचे नंबर एकदा नोट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा। त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन, इथे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर कोणी दिलेला आहे, तहसीलदार आहे। ही जी ऑथॉरिटी आहे ही तुमच्या सर्टिफिकेटवर दिलेली आहे, त्यांनी स्टॅम्प मारलेला आहे, त्या स्टॅम्पनुसार तुम्ही इथे नोट करू शकता। त्यानंतर तुम्हाला इन्कमसाठी विचारण्यात आलेलं आहे, तर इथे यसला क्लिक करा। तुमचे जेवढे इन्कम सर्टिफिकेटवर इन्कम लिहिलेलं असेल तेवढे इन्कम इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा। सेव्ह करायच्या अगोदर संपूर्ण माहिती एकदा प्रॉपर चेक करा की आपण टाकलेली माहिती ही ओके आहे का। जर नसेल तर तुम्ही अजूनही एडिट करू शकता। फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे,
म्हणजे जर तुम्ही फायनल फॉर्म सबमिट केला तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये भरताना एकूण एक इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या न चुकता भरणं अतिशय गरजेचं आहे. तर संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक झाली असेल तर तुम्ही इथे सेव्हला क्लिक करा, म्हणजे पहिलं जे पेज आहे आपलं हे सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस. तर इथे तुम्ही तुमचा ॲड्रेस नोट करून घ्या आणि त्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला इथे पॅरेंटचा ॲड्रेस. तर इथे पॅरेंटचा ॲड्रेस टाका, जोही तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस असेल. त्यानंतर इथे करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे इन्सर्ट होऊन जाणार. इथे ईमेल ID टाका तुमच्या वडिलाची, इथे वडिलाचा मोबाईल नंबर. अशा प्रकारे पॅरेंट्स ॲड्रेसमध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे करंट एज्युकेशन, कारण करंट एज्युकेशनवरच संपूर्ण तुमचा जो फॉर्म आहे हा डिपेंड असणार आहे. यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायची आहे, कोणत्या जिल्ह्याला तुम्ही आता ॲडमिशन घेतलेली आहे, म्हणजे यावर्षी 2025ला तालुका सिलेक्ट करा, विलेज सिलेक्ट करा. जर जिल्हा असेल फॉर एक्झाम्पल अकोला, इथे अकोला 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 तिन्ही टाकावं लागेल जर जिल्ह्यामध्ये शिकत असाल तर. अशा प्रकारे तुम्ही जिथेही तुमचं कॉलेज असेल ती माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. क्वालिफिकेशन लेवल अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री होते ते सिलेक्ट करा, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा, पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तुमचं तर पोस्ट ग्रॅज्युएशन तिथे सिलेक्ट करा. स्ट्रीममध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर आहे, यामधून तुम्हाला एक स्ट्रीम तुमची चूज करायची आहे. त्यानंतर तुमचा कॉलेजचं नाव टाकावं लागेल, इथे ॲटोमॅटिक तुम्हाला लिस्ट येऊन जाणार, त्यामधून तुम्ही सिलेक्ट करा. कोर्स नेम जर तुमचं इंजिनिअरिंग असेल तर तिथे तुम्हाला ब्रँच येणार आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, जेई XYZ जी तुमची ब्रँच असेल ती ब्रँच सिलेक्ट करा. त्यानंतर ॲडमिशन इयर इथे 2025 येऊन जाणार तुम्हाला या बॉक्समध्ये. इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर येऊन जाणार, कारण आपण नवीन फॉर्म भरतोय त्यामुळे. परस्युईंगला तुम्हाला यस क्लिक करायचं आहे. यस क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिशन डेट विचारण्यात येणार की कोणत्या तारखेला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे. मोडमध्ये तुम्ही रेग्युलर सिलेक्ट करा आणि इथे जे प्रोफेशनल ऑप्शन आलेला आहे इथे तुम्हाला प्रोफेशनल कोर्सचं ऑप्शन ॲटोमॅटिक येऊन जाणार. अशा प्रकारे तुम्हाला करंट एज्युकेशनची माहिती फिलअप करून घ्यायची आहे. आणि करंट एज्युकेशनची माहिती आणि हा तालुका जिल्हा व्यवस्थित सिलेक्ट करा, कारण की या माहितीवरच तुम्हाला लास्टमध्ये जे हॉस्टेलची लिस्ट येणार आहे या जिल्ह्याची लिस्ट येणार आहे फक्त. त्यामुळे तर बघू शकता एक इंजिनिअरिंगचा फॉर्म आपण यामध्ये भरून दाखवतो तुम्हाला. यामध्ये संपूर्ण माहिती जशी सांगितली आपण तशा प्रकारे फिलअप केलेली आहे. यामध्ये बघू शकता 2025चा सुद्धा ऑप्शन आलेला आहे, म्हणजे जे आपण टाकलेलं आहे. त्यानंतर इथे डायरेक्ट सेकंड इयरचं ऑप्शन नव्हतं, हे सुद्धा यामध्ये उपलब्ध झालेलं आहे. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर आहे, डायरेक्ट थर्ड इयर आहे, हे सुद्धा ऑप्शन आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला डेट ऑफ ॲडमिशन, परस्युईंगला यस क्लिक करा. इथे बघू शकता प्रोफेशनल कोर्सचा ॲटोमॅटिक ऑप्शन आलेला आहे, कारण की जो कोर्स आपण सिलेक्ट केलेला आहे तो कोर्स आपला प्रोफेशनल कोर्स आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करून घ्यायची आहे. एकदा चेक करा आणि सेव्हला क्लिक करायचं. सेव्हला क्लिक केल्यानंतर हे जे पेज आहे हे तुमचं सेव्ह होऊन जाणार, म्हणजे करंट क्वालिफिकेशन आपलं सेव्ह होऊन जाणार. आणि अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे करंट क्वालिफिकेशन, कारण यामध्ये जर चूक झाली तर तुमचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला चुकू शकतो, कारण तुम्हाला हॉस्टेलची लिस्टच येणार नाही, कारण संपूर्ण डिपेंड असणार आहे करंट एज्युकेशनवर. तुम्ही करंट एज्युकेशनला कुठे शिकत आहे, कशासाठी शिकत आहे, कारण इंजिनिअरिंग आहे म्हणजे त्या फील्डच्या तुम्हाला जागा किती आहे या प्रकारे संपूर्णच्या हॉस्टेलची लिस्ट येणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती या पेजची फिलअप करून घ्या आणि सेव्हला क्लिक करा. सेव्हला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती खाली सेव्ह झालेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. नंतर आहे तुम्हाला पास्ट एज्युकेशन. पास्ट एज्युकेशनमध्ये बघू शकता, तर आता पास्ट एज्युकेशनमध्ये जो विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहे इंजिनिअरिंगला आहे, म्हणजे हा विद्यार्थी 10वी पास आहे, 12वी पास आहे. ओके. त्यानंतर एखादा विद्यार्थी MBAला ॲडमिशन घेत असेल तर तो विद्यार्थी काय पास आहे, 10वी आहे पास, 12वी पास आहे. त्यानंतर डिग्रीसुद्धा त्या विद्यार्थ्याने केलेली आहे. XYZ BCom केलेलं असेल, इंजिनिअरिंग केलेली असेल, कोणती पण डिग्री केली असेल आणि MBAला ॲडमिशन घेतलेली आहे, तर तो विद्यार्थी 3 एज्युकेशन पास केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम जे क्वालिफिकेशन टाकायचं आहे, अगोदर तुम्हाला 10वी टाकायची आहे, त्यानंतर 12वी आणि त्यानंतर जर तुम्ही PGला असेल तरच तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढे एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे 10वी पासून ही इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे ॲड करायची आहे. आता बघा एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय. इन्स्टिट्यूट म्हणजे इथून तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा, तालुका, क्वालिफिकेशन 10वी सिलेक्ट करा. स्ट्रीममध्ये ॲटोमॅटिक 10वी येणार, शाळेचं नाव, कोर्समध्ये 10वीच येणार तुम्हाला, महाराष्ट्र स्टेट बोर्ड येणार इथे. एज्युकेशन मोड रेग्युलर, ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही पास कधी झालेलं आहे बघा, 2014ला पास असेल तिथे 2014 पासिंग आहे आणि 2013ला ॲडमिशन इयर टाका, म्हणजे 13 आणि 14 पासिंग. 12वीला
16 आणि 17 अशा प्रकारे, म्हणजे 1 वर्षाचं. आणि डिग्री असेल तर 2015 जर लिहायचं असेल तुम्हाला तर 2015ला ॲडमिशन आणि 2018ला पासिंग, अशा प्रकारे तुम्हाला 3 वर्षाची डिग्री चालू आणि पासिंग अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करावी लागेल. आणि त्यानंतर एक माहिती फिलअप झाली की तुम्हाला इथे सेव्ह करावं लागेल. सेव्ह केल्यानंतर तुमची 10वीची ॲड होऊन जाणार. त्याच प्रकारे तुम्हाला 12वीची पूर्ण माहिती फिलअप करायची आणि इथे सेव्ह करायचं. आणि इथे तुम्हाला एक डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचं आहे. 10वीच्या वेळेस 10वीची मार्कशीट टाका, 12वीची मार्कशीट, आणि डिग्री टाकायची असेल तुम्ही म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी तर तिथे तुम्हाला डिग्रीची मार्कशीट टाकावी लागेल, ज्यावरती संपूर्ण मार्क्स डिस्प्ले होतील या प्रकारे. तर संपूर्ण माहिती अशा प्रकारे फिलअप करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 4 क्वेश्चन विचारण्यात येणार आहे. तर या क्वेश्चनचे तुम्हाला ॲन्सर द्यायचे आहे. येस नोमध्ये ॲन्सर आहे, एकदा चेक करून घ्या. तशा प्रकारे ॲन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर आपला जो कॅन्डिडेट आहे हा कॅन्डिडेट अमरावती जिल्ह्याला आपण सांगितलेला आहे की शिक्षण घेत आहे. अमरावती जिल्ह्याला एकच वसतिगृह आहे, त्यामुळे त्या वसतिगृहाचे नाव आलेलं आहे. इथे क्लिक केलं आहे, सिलेक्टेडमध्ये ते वसतिगृह ॲड झालेलं आहे. आता इथून सेव्ह अँड नेक्स्ट केलं की ते वसतिगृह लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार. तुमच्या लिस्टमध्ये एकापेक्षा जास्त वसतिगृह येत असेल तर तुम्ही सिक्वेन्ससुद्धा लावू शकता, 1 नंबर 2 नंबर अशा प्रकारे, जसे आपण ऑप्शन फॉर्ममध्ये सिक्वेन्स लावतो त्या प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही हॉस्टेल सिलेक्ट करून घ्या, जेही तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये हॉस्टेल येत असेल त्या जिल्ह्यामधले. अशा प्रकारे तुम्हाला जेही हॉस्टेल पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. इथे हॉस्टेलची लिस्ट तुमची ॲड करून टाका. एकापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ते तशा प्रकारे ॲड करू शकता सिक्वेन्स लावून. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर करायचे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स अपलोड. डॉक्युमेंटची साईज बघू शकता, 250 KB पर्यंत तुम्ही PDF स्वरूपामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स खूपच कमी आहे, बघू शकता. स्टार्टिंगला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल कास्ट व्हॅलिडिटी आमच्याकडे नाही आहे, परंतु प्रोफेशनल एज्युकेशन आहे आपलं आणि प्रोफेशनल एज्युकेशनला कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये सुद्धा हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी सांगण्यात आलेलं आहे. ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलेलं असेल, रिसिप्टवर जर कॉलेजला ॲडमिशन घेतलेली असेल तरच तुम्ही इथे रिसिप्टसुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला टाकायचं डोमिसाईल सर्टिफिकेट. अशा प्रकारे 250 KBच्या आतमध्ये PDF स्वरूपामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. जर यामध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. फॉर्म एकदा फायनल सबमिट केल्यानंतर वसतिगृहाला सबमिट करावा लागेल, म्हणजे पोचवून द्यावा लागेल. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला TC मागवण्यात आलेली आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट और फी रिसिप्टसुद्धा, म्हणजे दोन्ही ऑप्शन आहे यावेळेस. त्यानंतर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट आणि CGPA to पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट. तर हे सर्टिफिकेट कोणाला लागेल? 10वी आणि 12वीला हे सर्टिफिकेट लागणार नाही, ज्यांनी 10वी आणि 12वी केलेली आहे, कारण त्यांचे पर्सेंटेज ऑलरेडी त्यांच्या मार्कशीटवर आहे. एखादा विद्यार्थी BCom केलेला असेल, MBAला ॲडमिशन घेत आहे, MCAला ॲडमिशन घेत आहे आणि त्यांच्या मार्कशीटवर जर CGPA असेल तर त्यांना CGPA कन्व्हर्टरचं सर्टिफिकेट लागेल. ते तुम्हाला कॉलेजमधून किंवा तुमच्या युनिव्हर्सिटीमधून मिळेल. ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं काम पडू शकते, म्हणजे कंपल्सरीचं करावंच लागेल तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे फॉर्म प्रिव्ह्यू अँड सबमिट. प्रिव्ह्यूला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म ओपन होणार. त्यामध्ये तुम्ही स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत एकूण एक इन्फॉर्मेशन चेक करू शकता. मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, नाव, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, 10वी 12वी डिग्री वगैरे टाकली असेल तर ते संपूर्ण माहिती तुमच्यासमोर या साईडला तुम्हाला फॉर्म ओपन होऊन जाणार. असा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती एकदा चेक करणं आहे. जर माहिती ओके असेल तरच तुम्ही सबमिटला क्लिक करा, म्हणजे तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार आणि डेस्कटॉपवरून तुम्ही व्ह्यूमधून डायरेक्टली प्रिंट काढू शकता. परंतु जर तुम्हाला कुठेही डाऊट्स वाटत असेल की ही माहिती चुकलेली आहे तर तुम्ही बॅक जाऊन फॉर्म एडिट करू शकता. आणि त्यानंतर एक अजून अपडेट म्हणजे की तुम्ही सर्वात खाली तुम्हाला सबमिट करायच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट्स चेक करू शकता की कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट टाकलेली आहे का, इन्कममध्ये इन्कम, 10वीमध्ये 10वी, 12वीमध्ये 12वी टाकलेली आहे का, एकदा चेक करा. कारण लास्ट एक व्हिडिओ दिला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या की सर कास्ट सर्टिफिकेटमध्ये आम्ही इन्कम सर्टिफिकेट टाकलेलं आहे, काही होणार का. ते संपूर्ण अपडेट ऑफिसकडे असणार आहे. ऑफिसच्या जेही क्लर्क असेल, जेही फॉर्म चेक करणारे असेल ते काय करतील हे आपल्याला माहीत नाही. ते त्रुटी देऊ शकते, फॉर्म रिजेक्ट करू शकते, ते आपण काहीच सांगू शकत नाही.
एखादा अधिकारी फॉर्म अप्रूव्हसुद्धा करू शकते। त्यामुळे आपणच आपली काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। तर या प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती आपण डिटेल्समध्ये दिलेली आहे। यामध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जर पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम वसतिगृहाचा फॉर्म भरणं हे अनिवार्य केलेलं आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये अपडेट दिलेली आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, तो व्हिडिओ बघून घ्या, तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन जातील। आणि वसतिगृहाला फॉर्म भरा आणि आपल्या जवळच्या वसतिगृहाला जेही ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही सबमिट करा। आणि रिन्युअल जे विद्यार्थी आहे, जसे की कोणता विद्यार्थी सेकंड इयर आहे, थर्ड इयर आहे, फोर्थ इयरला असेल तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म कसे भरायचे, फॉर्म भरता येणार का, याबद्दलची अपडेट उद्याला ऑफिसमधून घेण्यात येणार। आणि त्या विद्यार्थ्यांना त्याबद्दलचा फॉर्म कसा भरायचा एक परत व्हिडिओ देण्यात येणार। त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करून घ्या आणि तुम्हीसुद्धा आपल्या ऑफिसला सबमिट करा। तर त्यांना उद्याला संपूर्ण अपडेट देऊ। तर यामध्ये आपण न्यू विद्यार्थी म्हणजे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे। कोणाला कुठेही डाऊट्स असेल कमेंट्स करा। आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना याबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।